नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अशा विरोधाभासाबद्दल बोलणार आहोत जो प्राचीन भारतीय साहित्यात अगदी ठळकपणे दिसतो. तो म्हणजे आनंद आणि संयम यांच्यातील समतोल. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. आता थोडा विचार करा. एकाच प्राचीन संस्कृतीने जगाला कामसूत्रसारखा लैंगिक आनंदावरचा अत्यंत सविस्तर ग्रंथ कसा दिला असेल आणि त्याचवेळी संतांच्या पूर्ण ब्रह्मचर्याला सर्वोच्च मानवी सद्गुण म्हणून कसं काय गौरवलं असेल? आहे ना कमाल. हा विरोधाभास नक्की कसा सोडवायचा हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही मूळ संकल्पनांचा आधार घ्यावा लागेल. सर्वात आधी काम म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया. हिंदू धर्मात काम म्हणजे फक्त लैंगिकता नाही बरं का. यात सर्व प्रकारच्या इच्छा, कला, प्रेम आणि ऐंद्रिय सुखांचा समावेश होतो. हे एक अतिशय नैसर्गिक आणि महत्त्वाचं ध्येय मानलं गेलंय. अट फक्त एकच, हा आनंद मिळवताना कोणाचंही नुकसान होता कामा नये आणि तो पूर्णपणे नीतिमत्तेला धरून असायला हवा. आणि मग दुसरीकडे येतं ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्य म्हणजे नुसता शारीरिक संयम नाही, तर विचार, शब्द आणि कृती या तिन्हींमधली संपूर्ण शुद्धता. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीरातली अत्यंत महत्त्वपूर्ण जैविक ऊर्जा जपून तिचं ओज नावाच्या उच्च आध्यात्मिक ऊर्जेत रूपांतर करणं, जेणेकरून आपलं आचरण थेट सर्वोच्च सत्याच्या प्राप्तीकडे नेणारं असेल. मग आता प्रश्न पडतो की या दोन अगदी विरुद्ध टोकांच्या संकल्पनांचा मेळ कसा घालायचा. प्राचीन भारतीयांनी यावर एक अतिशय सुंदर मध्यम मार्ग काढला होता. आणि तो मार्ग म्हणजे मानवी जीवनाची 4 मुख्य ध्येय: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. एका संतुलित आयुष्यासाठी या चारही गोष्टींचा समतोल असावा लागतो. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे काम किंवा सुखाची प्राप्ती ही कायम धर्माच्या म्हणजेच आपल्या नैतिक कर्तव्याच्या मार्गदर्शनाखालीच झाली पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर धर्म हा पाया आहे. आता तुम्हाला वाटेल की मग ब्रह्मचर्य पाळायचं कसं? तर याचे 2 प्रकार सांगितलेत. एक म्हणजे कठोर संन्यास, जिथे संपूर्ण त्याग अपेक्षित असतो. पण जे गृहस्थाश्रमात आहेत त्यांच्यासाठी गृहस्थ ब्रह्मचर्य आहे. म्हणजे विवाहित लोकांनी सगळंच सोडून द्यायचा असा अजिबात अर्थ नाही. इथे अपेक्षित आहे ती एकमेकांबद्दलची निष्ठा, संयम आणि जाणीवपूर्वक साधलेली जवळीक. इथे प्रजननाकडे एक अत्यंत पवित्र कर्तव्य म्हणून पाहिलं गेले. या संदर्भात प्रसिद्ध पाश्चात्य विचारवंत बर्नार्ड शॉ यांचं एक वाक्य अगदी तंतोतंत लागू पडतं. ते म्हणतात, जोपर्यंत आपण इच्छेवर नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत आपण स्वतःचाच नाश करत असतो. अगदी खरंय. ही फक्त आध्यात्मिक संकल्पना नाहीये, तर एक सार्वत्रिक आणि जैविक वस्तुस्थिती आहे. स्वतःच्या ऊर्जेचं संवर्धन केलं तर आपण आजच्या काळातला शारीरिक थकवा आणि मानसिक बर्नआउट नक्कीच टाळू शकतो. आता आपण या तत्त्वज्ञानाकडून थेट जीवशास्त्राकडे वळूया आणि गर्भाधान विधी समजून घेऊया. तुम्हाला माहितीये, प्राचीन साहित्यानुसार विश्वाची निर्मिती कशी झाली? पुरुष म्हणजे सर्वोच्च चेतना आणि प्रकृती म्हणजे मूळ निसर्ग यांच्या मिलाफातून. आणि आश्चर्य म्हणजे मानवी शरीर तयार होतानाही अगदी याच वैश्विक प्रक्रियेचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. एका नव्या मानवी जीवाची निर्मिती म्हणजे जणू या पूर्ण ब्रह्मांडाच्या निर्मितीचाच एक छोटासा अंश आहे. म्हणूनच आयुर्वेदानुसार गर्भाधान करण्यापूर्वीची तयारी म्हणजे फक्त शारीरिक तयारी नसते. याचे 3 मुख्य स्तर आहेत. पहिला शारीरिक, जिथे शरीरातले वात, पित्त, कफ हे दोष आणि सर्व धातू संतुलित केले जातात. दुसरा मानसिक, जिथे मनातील त्रिगुणांना शांत करून सत्वगुणाला प्राधान्य दिलं जातं. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा म्हणजे चेतनेचा स्तर, जिथे एका उच्च आणि प्रगत आत्म्याला आपल्या गर्भात आमंत्रित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. आजचं आधुनिक विज्ञान ज्याला एपिजेनेटिक्स म्हणतं त्याच्याशीच मिळताजुळता हा विचार आहे. आयुर्वेदाचा असा ठाम विश्वास आहे की आईवडिलांचे विचार, त्यांचा आहार, त्यांचं वागणं हे सगळं त्यांच्या बीजपेशींमध्ये म्हणजेच स्त्रीबीज आणि शुक्राणूंमध्ये जशास तसं प्रतिबिंबित होतं. आणि याच ऊर्जेमुळे एक विशिष्ट प्रकारची चेतना आईच्या गर्भाकडे आकर्षित होते. जेव्हा हे अत्यंत शुद्ध आणि दोषरहित शुक्राणू व स्त्रीबीज एकत्र येतात आणि त्यांच्यात जीव म्हणजेच आत्मा आणि मन प्रवेश करतात, तेव्हा अवयव निर्मितीची एक अद्भुत प्रक्रिया सुरू होते. ही फक्त काही पेशींची वाढ नाहीये, तर एका पूर्ण विकसित चेतनेचा तो एक चमत्कारिक प्रवास असतो. इथून पुढे आपण या प्रक्रियेतल्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया. तो म्हणजे प्रत्यक्ष गर्भाधानाची कृती. आयुर्वेदात जवळीक साधण्यासाठी काही अतिशय स्पष्ट आणि रंजक नियम दिलेत. दोघांमध्ये परस्पर प्रेम आणि आदर असणं हे सर्वात महत्त्वाचं. शिवाय उत्तम शारीरिक स्वच्छता असावी.
पौर्णिमा, अमावस्या किंवा ग्रहण असे दिवस कटाक्षाने टाळावेत, कारण निसर्गातील ऊर्जेचे मोठे बदल बाळावर नकारात्मक परिणाम करू शकतात. आणि हो, संबंधानंतर अंघोळ करणं किंवा थंड दूध पिणं अशी शीतकरण दिनचर्याही सांगितली आहे, जेणेकरून शरीराची झीज भरून निघेल. यात आणखी एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे 1 महिन्याचं ब्रह्मचर्य. होय, नवीन जीवाला जन्म देण्यापूर्वी पालकांनी किमान 1 महिना शारीरिक संबंध टाळून आपल्या शुक्रधातूचं जतन करणं अत्यंत आवश्यक मानले गेले. या साठवलेल्या ऊर्जेमुळं जे अत्यंत दर्जेदार बीज तयार होतं, त्यातून एक अतिशय निरोगी आणि तेजस्वी अपत्य जन्माला येतं, असं आयुर्वेद सांगतं. आता हे सगळे नियम एका बाजूला ठेवले आणि कामसूत्र या ग्रंथाकडे पाहिलं तर तो ग्रंथ त्या काळातही किती पुढचा विचार करत होता हे आपल्या लक्षात येतं. जिथे इतर काही ग्रंथांमध्ये कठोर बंधने पाहायला मिळतात, तिथे कामसूत्राने स्त्रीच्या लैंगिक आनंदाचा अगदी उघडपणे विचार केलाय. इतकंच नाही तर तृतीयपंथी किंवा तिसऱ्या लिंगाचाही कोणत्याही भेदभावाशिवाय अतिशय तटस्थपणे उल्लेख केलेला आढळतो. हे सगळं प्राचीन ज्ञान जर एका वाट्यात सांगायचं झालं तर महर्षी मनू यांचं हे विधान खूप महत्त्वाचं ठरतं. ते म्हणतात, केवळ आनंदासाठी केलेली लैंगिक कृती समर्थनीय नाही, पहिले अपत्य हे धर्मातून जन्म घेते. म्हणजे बघा, प्राचीन काळात जवळीक ही केवळ शरीरसुखाची गोष्ट नव्हती, तिला एका अत्यंत पवित्र विधीचा दर्जा दिला गेला होता, ज्याचा मुख्य हेतू एका नव्या जीवाला अत्यंत जाणीवपूर्वक आणि नैतिकतेने या जगात आणणं हा होता. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. प्राचीन भारताचं हे जैविक, मानसिक आणि आध्यात्मिक विज्ञान आपल्याला सांगतं की आपली ऊर्जा आणि आपले विचार एका नवीन जीवाला आकार देऊ शकतात. जर असं असेल तर रोजच्या आयुष्यातले आपले छोटे छोटे संकल्प आणि आपले विचार आपल्या सध्याच्या वास्तवाला नक्की कसा आकार देत असतील, याचा नक्कीच शांतपणे विचार करा. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.